नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. मी 13 आणि 14 एप्रिल रोजी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, स्टेशनजवळ आहे, ऑफलाईन आहे. फंडामेंटल टेक्निकल दोन्ही गोष्टी शिकवल्या जातात. तुम्हाला कोर्सची चौकशी करायची असेल तर मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. आज जवळजवळ मार्केट तारून नेलं ते HDFC बँकेत. मी एका कोणाच्या तरी कमेंटला उत्तर दिली आहे की कॅच आहे मार्केटमध्ये. 4 दिवसापूर्वीच ही गोष्ट सांगितली आहे की फॉरेन इन्व्हेस्टर्सने HDFC बँकेमधले शेअर्स विकले आहेत, त्यामुळे त्यांचा हिस्सा कमी झाला आहे. MSCIचं वेटेज त्यामुळे वाढू शकतं आणि 200 मिलियनचा इनफ्लो HDFC बँकेमध्ये येऊ शकतो. ही एक गोष्ट आहे. आणि दुसरं, आज HDFC बँकेचे अपडेट्स आले आणि ते अपडेट्स चांगले आल्यामुळे आज HDFC बँकेचा शेअर चांगल्या पद्धतीने वाढला. HDFC बँकेचा कासा रेशो जो आहे तो 8.8% वाढला. डोमेस्टिक रिटेल लोन्स 108.9% झाले, म्हणजे 43,700 कोटी. ग्रॉस ॲडव्हान्सेस 25.08 लाख कोटी. डोमेस्टिक डिपॉझिट्स 23.80 लाख कोटी पूर्वी होती, ती आता वाढून 25.08 लाख कोटी झाली. कासा डिपॉझिटसुद्धा 37.7% वरून 38.2% एवढी झाली. MSCIमध्ये वेटेज वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे HDFC बँकेचा शेअर बरेच दिवसानंतर 1500च्या वर गेला आणि त्यामुळे मार्केट तरलं. पण आज मार्केटमध्ये अति व्होलॅटिलिटी होती. सुरुवातीला 500 पॉईंट मार्केट वर होतं, म्हणजे तेजीत होतं. ते 500 पॉईंट सगळे नाहीसे झाले. मग 250 पॉईंट जवळजवळ मंदीत गेलं आणि ती मंदीत जाऊन पुन्हा 500 पॉईंट मार्केट तेजीत गेलं. इतकं मार्केट आज व्होलटाईल होतं. GM ब्रिव्हरीचा रिझल्ट लागला. त्यांनी आज बोनसवर विचार करणार होते. त्यांनी 4 शेअरला 1 शेअर बोनस दिला. 7 रुपये डिव्हिडंडसुद्धा दिला. त्यांचं प्रॉफिट चांगलं वाढलं. 35 कोटीचं 87 कोटी झालं. त्यांचं इन्कम 156 कोटीचं 160 कोटी झालं. इन्कम किंवा रेव्हेन्यू, पण त्यांचं मार्जिन मात्र कमी झालं. त्यामुळे शेअर सुरुवातीला वाढला आणि नंतर कमी झाला. रॉयल ऑर्चिड यांनी मासा हॉटेलबरोबर 300 रूमसाठी एक करार केला. हे 5 स्टार हॉटेल होईल. त्याचबरोबर डाबरनी त्यांचे अपडेट्स दिले, पण जे अपडेट्स दिले ते कमजोर होते. त्यांचं रेव्हेन्यू मिड सिंगल डिजिटमध्ये राहील असं त्यांनी सांगितलं. ग्रॉस मार्जिन मात्र चांगलं असेल. त्यांच्या काही विभागामध्ये 9% ग्रोथ दिसेल
आंतरराष्ट्रीय बिझनेसमध्ये मात्र डबल डिजिट ग्रोथ दिसेल असं डाबरनी सांगितलं. महिंद्रा अँड महिंद्रा हे 29 एप्रिलला एक नवीन इलेक्ट्रिक कार शोकेस करणार आहेत. वेदांताचा ॲल्युमिनियम उत्पादन 4% वाढलं आणि ते लांजीगड रिफायनरीमध्ये त्यांची कपॅसिटी वाढवणार आहेत. भारताचा सर्व्हिसेस PMI 61.2% आला. पूर्वी तो 60.3% होता. त्याचप्रमाणे कंपोजिट PMI सुद्धा पूर्वीचा होता 60.6, तो वाढून 61.8 एवढा झाला. कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक यांचे ॲडव्हान्सेस 8% वाढतील, ते 6,160 कोटी, तर डिपॉझिट्स 7,478 कोटी. GIC हाऊसिंगनी डिबेंचर मार्फत 2,500 कोटी रुपये उभे केले. लोकेश मशीन टूल्स यांना फायर आर्म्सचं उत्पादन करण्यासाठी, त्याचप्रमाणे प्रूफ टेस्ट घ्यायची आणि विक्री करायची यासाठी परवानगी मिळाली. पुनावाला फिनकॉर्पचं ॲसेट अंडर मॅनेजमेंट 13% वाढले क्वार्टर ऑन क्वार्टर, तर डिस्बर्समेंट मात्र 52% वाढले, ते 9,680 कोटी एवढे झाले. FY25च्या सुरुवातीला UPL ची आर्म अवांता एंटरप्राइजेस ते IPO आणणार आहे. यामध्ये UPLचा स्टेक आहे 86.7%. हे सीड्स विभागात काम करतात अवांता एंटरप्राइजेस, आणि KKRचा स्टेक आहे 13.3%. या UPLचा जो स्टेक आहे 86.7%, यामधला 10 ते 12% स्टेक UPL विकणार आहे. त्यामुळे आज काही प्रमाणात तेजी शेवटी UPLच्या शेअरमध्ये आली. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक यांचे ॲडव्हान्सेस 12% वाढले, ते 36,129 कोटी, तर डिपॉझिट्स 5% वाढली, ती 34,337 कोटी. कासा रेशो 9% वाढला, तो 11,552 कोटी. अशा पद्धतीने तुम्हाला काही आज बातम्या मिळाल्या. HDFCने मार्केट सावरलं, पण आज सकाळी सांगितल्याप्रमाणे विंडफॉल टॅक्स वाढला. विंडफॉल टॅक्सचा परिणाम ONGC आणि रिलायन्स या शेअरवर झाला. सोम डिस्टिलरीने कर्नाटकमध्ये त्यांची बियरची रेकॉर्ड विक्री झाली असं सांगितलं. मार्केटमध्ये व्होलटॅलिटी काही थांबायचं नाव घेत नाहीये. अति व्होलटाईल मार्केट आहे. तर अशा मार्केटमध्ये दोघा-तिघांचे प्रश्न आहेत किंवा कमेंट आहेत, तर आम्ही काय करावं? जे शेअर वाढत आहेत ते 2-3 वर्ष थांबावं का? अहो, असा अनुभव येतो की आपण थांबलो तर आपल्याला वाटतं तो शेअर वाढेल, तो वाढायच्या ऐवजी पडतच जातो आणि मग आपल्या बाईंग प्राईसपेक्षाही खाली शेअरचा भाव जातो, म्हणजे फायद्याचं रूपांतर तोट्यात होतं. अरे,
अजून पाहिजेपेक्षा जेवढा मिळत होता तेवढा घेतला असता तर बरा झाला असता. त्यामुळे तुम्ही काही नियम करा, ट्रेडिंगसाठी काही नियम करा आणि इन्व्हेस्टमेंटसाठी काही नियम करा. समजा तुम्हाला बँक 10% व्याज देते, ते व्याज 10% आत्ता तर मिळत नाहीच आहे, 7.5-8% मिळत आहे, ते वर्षभरानंतर मिळत आहे. त्याऐवजी तुम्हाला 2 महिन्यात 3 महिन्यात 10% पैसे सुटत असतील तर ते 10% निव्वळ प्रॉफिट आणि त्याच्यावर एक 3-4 रुपये जो काही खर्च येतो तो ॲड करायचा आणि तेवढ्या याला ते शेअर विकून टाकायचे. असे वर्षात 3 वेळेला जरी घेऊन विकायला मिळाले तरी तुम्हाला 30% तरी प्रॉफिट त्याच भांडवलावर मिळवता येतो, कारण ते भांडवल परत परत गुंतवता येतं. म्हणजे समजा 100 रुपयाला तुम्ही शेअर घेतलाय, त्याचा भाव 110 रुपये झाला तर 10 रुपये प्रॉफिट आहे. मग 113, 114ला विकलं तर तुमचा खर्चही निघून येतो, प्रॉफिटही चांगला मिळतो आणि तेच पैसे तुम्ही पुन्हा गुंतवू शकता. पण समजा महिंद्रा, मारुती, आयशर असा कुठला तरी शेअर आहे, आपण इमॅजिन करूया की तुम्ही 3500ला घेतलाय, 3400ला घेतलाय आणि आज आयशर मोटरचा भाव 4000 रुपये होता, तर तुमचं भांडवल किती शेअर विकून निघतंय त्याचं कॅल्क्युलेशन करा. आणि समजा 10 शेअर आहेत तुमच्याकडे, 8 शेअर विकून तुमचं भांडवल बाहेर पडत आहे, तर 8 शेअर विका आणि 2 शेअर तसेच ठेवून द्या. ते 2 शेअर तुमच्याजवळ फुकट राहतील, मग तुम्हाला काळजी करण्याचं कारण येणार नाही. हे 100 रुपये म्हणजे मिड कॅप, पण अगदी स्मॉल कॅप शेअर आहे, 8 रुपयाचा शेअर आहे, 12 रुपयाचा शेअर आहे, आळवावरचं पाणी असल्यासारखा. त्या शेअरमध्ये मात्र भांडवल काढायचं, अमुक करायचं, भानगडीत पडायचं नाही, सगळेच्या सगळे शेअर विकून टाकायचे, रिकामं व्हायचं. आपलं नशीब आहे म्हणायचं, लॉटरी लागली म्हणायचं, छान पैसे सुटत आहेत, रिकामं व्हायचं. अशा पद्धतीने काही नियम ठरवा म्हणजे तुमच्या डोक्याचा गोंधळ उडणार नाही. नमस्ते.